नमस्कार मंडळी, कसे आहात? स्वस्त मस्त. आम्ही पण मस्त आहोत. चला तर आज आपण करणार आहोत बऱ्याच जणांना न आवडणारी भाजी. अशा पद्धतीने कराल तर सगळ्यांनाच आवडेल. तर इथे बारीक कांदा चिरून घेतले, 2 कांदे, 3 टोमॅटो आणि 6 भोंग्या मिरच्या आहेत, मोठ्या मिरच्या. याला शिमला मिरची असंही म्हणतात. तर चला आपण एक एक करून याला भाजून घेऊया. तर इथं मी भाजून घेण्यासाठी लोखंडाचा तवा ठेवले. आपण एक एक करून असं भाजून घेऊया. सगळ्यात आधी आपल्याला इथं मिरची भाजून घ्यायची, चांगली लालसर होईस तोपर्यंत थोडंसं तेल टाकायचं आणि हे भाजून घ्यायचं आहे. गॅस खूप मोठा ठेवायचा नाही आहे, बारीकच ठेवायचं आहे. तर बघा, आपली भोंगी मिरची भाजत आली आहे. आता आपण याला काढून घेऊया. एकदम थोडंसं तेल वापरले, मी जास्त तेल वापरले नाही आहे इथं. आता मी इथं एक कढई ठेवले आणि त्यामध्ये आपल्याला तेल टाकायचं आहे फोडणीसाठी. आता आपल्याला यामध्ये जिरं मोहरी टाकायचे. आता आपल्याला लालसर होईस तोपर्यंत कांदा भाजून घ्यायचा आहे. आता आपला कांदा लालसर झाला. आता त्यामध्ये टोमॅटो ॲड करूया. 2 मिनिटासाठी इथं टोमॅटो भाजून घ्यायचं आपल्याला. छानसं परतून घ्यायचं म्हणजे आपली भोंगी मिरची एकदम चविष्ट लागते. आता इथं 1 चमचा हळद ॲड करायचं आहे. तर बघा, आपला कांदा आणि टोमॅटो दोन्ही भाजून झालेलं आहे. आता आपण यामध्ये भाजलेली भोंगी मिरची घालायची. यामध्ये आपल्याला पाणी अजिबात वापरायचं नाही. आता चवीनुसार मीठ आणि लाल तिखट टाकायचं आणि परत परतून घ्यायचं आणि 5 मिनिटे वाफवून घ्यायचं. चला तर आपली भाजी तयार झाली आहे. आता यावर कोथिंबीर टाकूया आपण आणि परत एकदा हलवून घ्यायचं. चला तर भाजी तयार झाली आपली. रेसिपी आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.